ती फोनकडे पाहत होती. स्क्रीनवर एक मेसेज चमकत होता. आपण आता पुढे जाऊ शकत नाही, सॉरी. आर्या काही सेकंद फक्त बघत राहिली. ना राग आला ना रडू आलं. फक्त एकच वाक्य मनात आलं, पुन्हा तोच खेळ. कारण सगळे पुरुष सारखेच असतात. 6 महिन्यापूर्वीची गोष्ट. कॉलेज कॅम्पसमध्ये पहिल्यांदा त्यांची भेट झाली होती. रोहन. तो साधा नव्हता, खूपच कॉन्फिडंट. बोलण्यात चार्म आणि प्रत्येक मुलगी त्याच्याकडे बघायची. पण त्याने निवडलं होतं आर्याला. रोहन, तू वेगळी आहेस आर्या, इतरांसारखी नाहीस. आर्या हसत म्हणाली. हे वाक्य सगळेच म्हणतात आणि नंतर बदलतात. रोहन म्हणतो, मी नाही बदलणार. पहिले दिवस सुंदर होते. कॉफी, लॉंग ड्राईव्ह, रात्रीचे मेसेज. आर्याला पहिल्यांदा वाटत होतं कदाचित हा वेगळा असेल. पण हळूहळू फोन उशिरा उचलणं, बिझी आहे हे वारंवार येणं आणि मग अचानक दूर जाणं. आर्या विचारायची, तू बदललास का? रोहन, नाही, फक्त काम वाढलं आहे. पण मन काहीतरी सांगत होतं, काम नाही, अंतर वाढतंय. शेवटचा दिवस. तो कॉलेजबाहेर उभा होता. आर्या, आपण दोघे वेगळे आहोत. वेगळे? पण सुरुवातीला का नाही सांगितलं? सॉरी. आणि तो निघून गेला. ना स्पष्टीकरण ना शेवट. वर्तमान. पावसात उभी असलेली आर्या स्वतःशीच हसली. मीच मूर्ख होते. परत विश्वास ठेवला. ती चालायला लागली. पाठीमागे शहर होतं. पुढे एक रिकामी वाट आणि मनात एकच ठाम विचार, सगळे पुरुष सारखेच असतात. आर्या आता ऑफिसमध्ये जॉब करू लागली होती. नवीन शहर, नवीन लोक, पण मन अजूनही जुन्याच आठवणीत अडकलेलं होतं. पहिल्या दिवशी एचआरने तिला टीममध्ये इंट्रोड्यूस केलं. एचआर, दिस इज आर्या, न्यू जॉईनर. टेबलवर बसलेला एक मुलगा वर पाहतो. शांत, साधा, खूप जास्त बोलका नाही. आदित्य. तो फक्त हसला. वेलकम. आर्या फक्त मान हलवते. मनात विचार, सगळे सुरुवातीला असेच चांगले वागतात. दुपारी कॉफी ब्रेकमध्ये आदित्य म्हणतो, तू नवीन आहेस ना इथे? आर्या म्हणते, हो. काही हेल्प लागली तर सांग. आर्या शांतपणे, नको, मी मॅनेज करू शकते. तो काहीच न बोलता तिथून निघून जातो. आर्याच्या मनात एकच विचार, चांगले वागणं सुद्धा फेक असतं. दिवस जात होते. आदित्य नेहमी शांतपणे मदत करायचा. ना जास्त बोलायचा ना जास्त पर्सनल प्रश्न विचारायचा. एक दिवस सिस्टम क्रॅश झाला. आर्या घाबरली. हे कसं फिक्स होणार आता? सगळे बिझी होते. आदित्य येतो. 5 मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आर्या थोडी आश्चर्याने म्हणते, तू हे कसं केलंस? आदित्य म्हणतो शांत राहून. पहिल्यांदा आर्या थोडी थांबते. तो शॉप नाही. तो इम्प्रेस करण्याचा प्रयत्नही करत नाही. त्या रात्री आर्या घरी मनात विचार, हा वेगळा आहे का? की मी पुन्हा चुकीचा विचार करते? ती स्वतःलाच थांबवते. नाही आर्या, सगळे पुरुष सारखे असतात. ऑफिसमध्ये एक इव्हेंट होता. सगळे हसत होते, बोलत होते. आर्या एका कोपऱ्यात उभी. तेवढ्यात आदित्य येतो. तू नेहमी एकटी का असतेस? आर्या कडकपणे म्हणते, मला लोकांमध्ये इंटरेस्ट नाही. थोडा सायलेन्स होतो. आदित्य, की लोकांवर विश्वास नाही. आर्या अचानक थांबते. डोळ्यात हलकं पाणी येतं, पण ती लपवते. तुला काय फरक पडतो? आदित्य शांत राहतो. फरक नाही, पण तू स्वतःला खूप त्रास देतेस. ते एका वाक्याने आर्या हलते, पण लगेच स्वतःला सावरते. सगळे सारखेच, कोणी खरं नसतं. एक दिवस ऑफिसमध्ये मोठी मिस्टेक होते. सगळे ब्लेम आर्यावर येणार असतं. ती घाबरते. मॅनेजर म्हणतो, दिस इज सिरियस मिस्टेक. आर्या शांतपणे. तेवढ्यात आदित्य पुढे येतो. हे मिस्टेक तिचं नाही, माझं आहे. सगळे थांबतात. आर्या शॉक होते. आर्या हळू आवाजात म्हणते, तू का? आदित्य म्हणतो, कारण खरं तेच आहे. तो त्याच्यावर ब्लेम येऊ देत नाही. पहिल्यांदाच आर्याच्या मनात क्रॅक पडतो. हा खरंच वेगळा आहे का? ऑफिसनंतर आर्या बाहेर उभी. आदित्य येतो. तू खूप जास्त भिंती बांधल्या आहे स्वतःभोवती. आर्या म्हणते, त्या भिंती मला वाचवतात, पण त्या तुला जगू देत नाही आहेत. आर्या काहीच बोलत नाही. पहिल्यांदा तिचा आवाज कमी होतो.
आर्या म्हणते, मी एकदा विश्वास ठेवला होता आणि तो तुटला. म्हणून तू ठरवलंस सगळे सारखेच आहेत? आर्या शांत. थोड्या वेळाने ती हळू म्हणते, हो. आदित्य फक्त म्हणतो, कदाचित तू चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला असेल. आर्या काही बोलत नाही, पण पहिल्यांदा तिच्या डोळ्यात राग नाही, फक्त गोंधळ होतो. आर्या त्या दिवशी घरी गेली तरी शांत नव्हती. आदित्यचे शब्द सतत डोक्यात फिरत होते. कदाचित तू चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला असेल. त्याचं हे वाक्य तिच्या सतत कानात येत होतं. ती स्वतःशीच बोलते, आर्या, चुकीचा माणूस की चुकीचा विश्वास. डोळ्यात पाणी येतं. पहिल्यांदाच ती रडते, पण कोणासाठी नाही, स्वतःसाठी. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये ती शांत होती. आदित्यला ती वेगळी वाटते. आदित्य तिला म्हणतो, तू ठीक आहेस ना? आर्या थोडी थकून, हो. पण ती खोटी होती. त्या रात्री आर्या स्वतःचा जुना फोटो पाहते. रोहनचा मेसेज पुन्हा आठवतो आणि मनात एकच प्रश्न, मी खरंच प्रेम चुकवलं की माणसं? एक दिवस ऑफिसमध्ये पाऊस पडतो. सगळे लवकर निघून जातात. आर्या आणि आदित्य थांबतात. तू कधी कोणावर प्रेम केलं आहेस का? आदित्य शांत होतो. पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्यावर वेदना दिसते. हो, केलं होतं. आर्या शांत होते. ती खूप वेगळी वाटायची, पण शेवटी ती पण गेली. आर्या विचारते, का गेली? तो हसतो, पण डोळ्यात दुःख असतं, कारण तिला मी नाही, दुसरं आयुष्य हवं होतं. आर्या शांत बसते. पहिल्यांदाच तिला समजतं, प्रत्येकाकडे एक तुटलेली गोष्ट असते. दिवस जातात. आर्या हळूहळू बदलते. ती आता हसते थोडं, बोलते थोडं. आदित्य अजूनही तसा शांत, एकदम स्टेडी. एक दिवस आर्या म्हणते, मला वाटायचं सगळे पुरुष सारखेच असतात. आदित्य बघतो तिच्याकडे, पण कदाचित मीच सगळ्यांना एकसारखं पाहिलं. आणि थोडा पॉज घेते. आदित्य म्हणतो, लोक सारखे नसतात, अनुभव सारखे होतात. त्या दिवशी आर्या पहिल्यांदा मनातून हलकी होते. ऑफिसमध्ये शेवटचा दिवस. आर्याची ट्रान्सफर दुसऱ्या शहरात झाली होती. ती बाहेर उभी. आदित्य येतो. दोघे शांत असतात. तू आता वेगळी आहेस. आर्या, मी बदलले की समजले? तो हसतो. आदित्य म्हणतो, दोन्ही. थोडा शांत होतो. आर्या म्हणते, तू आला नसतास तर मी अजूनही सगळ्यांना दोष देत बसले असते. आदित्य हलका हसतो. आदित्य म्हणतो, आणि तू नसतीस तर मला स्वतःला पुन्हा समजलं नसतं. आर्या निघते. पाठी वळून एकदा बघते. आदित्य तिथंच उभा असतो आणि शेवटचा विचार करतो. आर्या मनात म्हणते, सगळे पुरुष सारखे नसतात आणि तशाच सगळ्या कथासुद्धा सारख्या नसतात. आणि अशा पद्धतीने या कथेचा इथे शेवट झालेला आहे. ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून नमस्कार. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायचं आहे की तुम्हाला काय वाटतं.